श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. मित्र हो, आपण असं म्हणतो या पृथ्वीवरती चांगली माणसं आहेत तिथं देवाचा वास आहे. त्याचप्रमाणे जिथं वाईट माणसं आहेत तिथं वाईट शक्तीचाही वास असतो. जिथं देव आहे तिथं दानव हे होते. म्हणजेच जिथं वाईट शक्ती आहे, जिथे चांगली शक्ती आहे तिथे वाईट शक्तीही असते. म्हणूनच प्रत्येक अमावास्येला आणि पौर्णिमेला आपल्या स्वामी समर्थ मठामध्ये केंद्रामध्ये जे उपाय सांगितले जातात ते जर प्रत्येकाने केले तर आपल्या घरातील ज्या नको असणाऱ्या कटकटी, वाद विवाद, भांडणं, इतर काही आपल्या शारीरिक अडचणी, मानसिक त्रास जो काही असेल तो या उपायाने दूर केला जाऊ शकतो. चला तर मग आज आपण दर अमावास्येला आणि पौर्णिमेला घरात काय काय केलं पाहिजे, असे कोणते तोडगे केले पाहिजेत जेणेकरून आपल्याला घरातील नकारात्मक ऊर्जा घरातून बाहेर काढता येईल. त्यासाठी व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि आवडल्यास कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला आणि अमावास्येला आपण काही विशेष अशी सेवा करायची आहे. तर त्यासाठी काय करायचं आहे, तर आपण सकाळी पंचगव्य संपूर्ण शरीराला, अगदी आपण दिवाळीला कसं उटणं लावतो त्याप्रमाणे लावावे. गायत्री मंत्र किंवा महामृत्युंजय मंत्र म्हणत आंघोळ करावी. जमल्यास नदीवर किंवा एखाद्या विहिरीवरती जाऊन तीर्थक्षेत्र पंचगव्य संपूर्ण अंगाला लावून स्नान केल्यास अतिउत्तम. पंचगव्य हे आपल्याला स्वामी समर्थ केंद्रामध्ये मठामध्ये मिळून जाईल. आणि खरं सांगायचं तर पंचगव्य अंगाला लावल्यानंतर मात्र साबण अंगाला लावू नये. तसेच घराच्या व आपल्या सुरक्षिततेसाठी उजव्या हातात पिवळी किंवा पांढरी मोहरी घेऊन त्याच्यावरती 11 वेळा कालभैरवाष्टक व 11 वेळा वेदोक्त वल्गा सूक्त म्हणून घरात सर्वत्र टाकल्याने घराचे वाईट शक्ती असणारी आणि जर कोणी केली असेल तर इतर या सर्व बाधांपासून आपल्याला संरक्षण मिळते. हे कालभैरवाष्टक स्तोत्र आणि वेदोक्त वल्गा सूक्त जे आहे ते आपल्या स्वामी समर्थांच्या नित्यसेवा पुस्तकामध्ये आपल्याला मिळून जाईल. तसेच अमावास्येच्या दिवशी घराच्या आजूबाजूच्या ज्या काही आपल्या देवदेवता असतील त्यांना हार, नारळ, खडीसाखर ठेवून त्यांचा मानसन्मान करावा. तसेच अमावास्येच्या दिवशी घरातील आजारी व्यक्ती व कुटुंबातील सर्व व्यक्तींचा घराच्या व दुकानाचा नारळ घेऊन त्यावर कोरडा शेंदुराने त्रिशूळ काढून त्यांच्यावरून नारळ उतरवायचा आहे. म्हणजे काय करायचं आहे, घरात जर आपल्या कोणी आजारी व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीवरून आणि आपल्या घरावरून आणि ऑफिस असेल तर ऑफिस किंवा दुकान याच्यावरून शेंदुराने त्रिशूळ काढून एक नारळ उतरवून टाकायचा आहे आपल्याला. तसेच आपल्या घरातील, ऑफिसमधील, दुकानातील जाळी, जळमटे सगळे काढून व्यवस्थित साफसफाई करून व पाण्याच्या बादलीत थोडे आपल्याला जाड मीठ, हळद, लिंबू, गोमूत्र, पंचगव्य टाकून आपल्या केंद्रामध्ये उपलब्ध असलेले जे काही साहित्य आहे ते घातलं तरी चालेल. एक घर स्वच्छ पुसून घ्यावे. तसेच हळद, गोमूत्र एकत्र करून घराचा उंबरठा पुसावा जेणेकरून आपल्या घरामध्ये वाईट शक्ती येणार नाही. तसेच आपले वाहन जे आहे ते स्वच्छ धुवून त्यावर नारळ उतारा हा 7 वेळा श्री स्वामी समर्थ मंत्र करावा. उतारा करताना मात्र हे वाहन जागेवरच चालू ठेवावे व नारळ जमिनीवर फोडून हातपाय धुवून श्री स्वामी समर्थ महाराजांना मुजरा करावा. तसेच पांढऱ्या मोहऱ्यावर वल्गा सूक्त 11 वेळा करून त्या पिवळ्या कापडाच्या पिशवीत ठेवून पिवळ्या धाग्याने शिवून गाडीच्या इंजिनच्या आत तारेने अडकून ठेवावे व वाहनाच्या बाजूला, आतल्या बाजूला म्हणजे जिथे इंजिन असतं त्या ठिकाणी ठेवावे. तसेच घर, दुकान, ऑफिस, कारखाना यांना गोरक्ष चिंच किंवा कोवळा बांधायचा आहे आपल्याला. आणि हा कोवळा बांधल्यानंतर त्याच्यावरती श्री स्वामी समर्थ 1 माळ, श्री दत्त महाराजांचा बीज मंत्र 1 माळ, शाबरी मंत्र 1 माळ, नवनाथ मंत्र 11 माळ आणि कालभैरवाष्टक 11 वेळा, वल्गा सूक्त 11 वेळा करायचा आहे. आणि ही कोवळे आपल्या लाल कपड्यात संरक्षण पुडीसहित बांधावे. जर अगोदर बांधलेले जर असेल तर ते वाहत्या पाण्यात किंवा कचरा कुंडीत टाकले तरी चालेल. कोवळे टाकल्यानंतर कधी कधी खराब होते, त्यातून पाणी गळत असते, तेव्हा ते काढून कचऱ्यात टाकून द्यावे. त्यापुढील शनिवारी पुन्हा नवीन कोवळं आणून लावावे
व नेहमी सूर्यास्त झाल्यानंतरच हा उपाय करावा. घरात शांतता राहण्यासाठी एक नारळ पूर्ण सोलून देवाजवळ ठेवावा. शेंडी देवाकडे करावी व रोज सकाळ संध्याकाळ त्यावर एक नंतर एक असे 7 कापूर जाळावे. कापूर जाळत असताना श्री स्वामी समर्थ मंत्र, गायत्री मंत्र जप करावा. दर पौर्णिमा व अमावस्येला नारळ बदलून घ्यावा आणि जुना नारळाचा प्रसाद करून आपण खावा. नारळ जर खराब निघाला तर तो विसर्जन करावा. तर हे काही महत्त्वाचे आणि थोडक्यात जे तोडगे आपल्याला स्वामी समर्थ मठामध्ये सांगितले आहेत, ते जर आपण प्रत्येक अमावस्येला आणि पौर्णिमेला जर केले, तर आपल्या घरातील कटकटी, वाईट शक्ती ज्या आहेत त्या घरातून निघून जातील. घरात सुख, शांती, समाधान मिळेल. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.